गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आज विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तो आम्ही कोणत्या टॉपिक वरती डिस्कस कराल तो नेक्स्ट लास्ट क्लासमध्ये आम्ही एक नवीन टॉपिक दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स, क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टीज है ना. ते टॉपिक वरती आम्ही काय केलतो, सिम्युलेशन बघालतो. सो आम्ही त्याच्यामध्ये एक फ्लोटेशन प्रॉपर्टीवर आम्ही कसं मटेरियल्सला क्लासिफाय करतो, डिवाइड करतो, मग आम्ही ते बघितलं होतं. येस, सो वी आर गोइंग टू कंटिन्यू दॅट. ओके. क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स बेस्ड ऑन इट्स प्रॉपर्टीज. सो मी प्रॉपर्टी म्हटलं तर काय, मटेरियल म्हटलं तर काय, ते मीनिंग पण आम्ही लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलतो. येस. ओके. सो बिफोर वी कंटिन्यू द सिम्युलेशन, हे सिम्युलेशन कंटिन्यू करायचं पहिलं आम्ही आज एक मोटिवेशनल कोट बघू आपण. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसालंय माझं? एव्हरीबडी कॅन सी माय स्क्रीन? ऑल राईट. सो काय हे आमचं कोट काय सांगते? एव्हरी सनराइज इज अ सेकंड चान्स टू विन. सनराइज म्हटलं तर काय, दररोज पण ना काय होते, सूर्य उदय होतंय काय नाही, सूर्य येतेच येते. येस ऑर नो? सकाळी पण होते, नंतर नंतर ते झाल्यानंतर काय होते, ऑब्विसली वी हॅव अ नाईट ऑल्सो. येस. बट एव्हरी डे सनराइज होते म्हटलं तर एव्हरी डे आम्हाला एक नवीन दिवस आहे, चांगलं काम करायला, आमचं गोल प्रती आम्हाला एफर्ट्स घालायला, हे एक आम्हाला आणि काय राहते, नवीन चान्स राहते. सो तुम्हाला कवा बी असं वाटलं की माझ्याकडे हे नाही होते, मला करायला नाही होते, हे अचीव करायला नाही होते, दॅट इज रॉंग थिंकिंग. तुम्ही रॉंग विचार करायला. ओके. तुम्ही दररोज पण एक पॉझिटिव्ह थिंकिंग करून एक नवीन चान्स आहे म्हणून घेऊन तुम्ही एफर्ट्स घाला, तेव्हाच तुम्हाला काय मिळते, सक्सेस मिळते, तुम्ही शाईन होता लाईफ मध्ये. ओके. येस. सो आजचं मी मोटिवेशनल कोट बघितलो. आता आम्ही आमचं सिम्युलेशन कडे जाऊ आम्हाला. सो तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारलो होतो. येस. तो आम्ही हे सगळं मटेरियल्स काय केलतो, फ्लोटेशन फ्लोटेशन प्रॉपर्टी वरत आम्ही काय केलतो, ह्याला आम्ही फ्लोट या फिर सिंक मन मी आम्ही काय केलतो, क्लासिफाय केलतो. येस. कॅन यू सी द स्क्रीन नाव क्लिअरली? ऑल राईट. आम्ही क्लासिफाय केलतो. येस ऑर नो? तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारलो तो काय म्हटलं तर, हे सगळी मटेरियल्स, कोण कोण मटेरियल्स आम्ही सिलेक्ट केलतो ने, हे कशाला फ्लोट होते, आणि मटेरियल्स आम्ही काय सिंक होते म्हटलं तर ते कशाला सिंक होते म्हटलं तर पाणीचा आत कशाला जाते, आणि थोडं पाणी वरच थांबून सोडते कशाला, मन सांगितलं तो. येस ऑर नो? ते मटेरियल्स काय पाणीवरच थांबते, ती पाणीवरच फ्लोट करतेत ने, ते कशाला तसं होतंय म्हटलं तर, ते काय त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी राहते, त्यांनी लेस डेन्स राहते. काय राहते ती? लेस डेन्स राहते. ओके. लेस डेन्स म्हटलं तर त्यांचं वेट काय राहते, लई त्यांचं वेट जास्त नाही राहते, त्यांनी लाईट वेट राहते, लेस डेन्स. पाणीला कम्पेअर केलं तर त्यांचं वेट काय राहते, कम राहते, त्याच्यासाठी त्यांनी पाणीवरच फ्लोट करते ती. आणि त्यांच्या मध्ये काय राहते, स्पेसिफिक टिश्यूज राहतात. फॉर एक्झाम्पल लीफ मध्ये तुम्ही बघितलं तर टिश्यूज राहतात. ते टिश्यूज काय करून सोडते, ते एअर ट्रॅप करून सोडते. एअर ट्रॅप केल्यानंतर काय होऊन सोडते, सिंक व्हायला, पाणीच्या आत जायला त्याला नाही होते. सो हे सगळी मटेरियल्स मध्ये काय राहते, त्यांचं वेट पाणीला कम्पेअर केलं तर कम राहते, त्याच्यासाठी त्यांनी वर फ्लोट करते ती. आणि कोणची मटेरियल सिंक व्हायला ते त्यांचं वेट काय राहते, पाणीला कम्पेअर केलं तर जास्त राहते, त्याच्यासाठी ते पाणीमध्ये सिंक होऊन सोडते. ओके. आय होप हे आन्सर तुम्ही फाइंड आउट केला. येस. तुम्हाला मी हे काय देल तो होमवर्क दिलो तो. येस ऑर नो? ओके. सो आता आम्ही
हार्डनेस प्रॉपर्टी चूज करू आपण. हार्डनेस प्रॉपर्टी चूज करू आपण. सो फर्स्ट वॅक्स. वॅक्स काय राहते? हार्ड राहते की सॉफ्ट राहते? हार्ड राहते की सॉफ्ट राहते? हार्ड की सॉफ्ट? एनीबडी? सॉफ्ट की हार्ड राहते हे? सॉफ्ट. चेक करू का तुमचा आन्सर करेक्ट आहे काय? येस, हे काय राहते? वॅक्स कसं राहते? सॉफ्ट राहते. नंतर ग्लास पीस. ग्लास पीस हार्ड राहते की सॉफ्ट राहते? सॉफ्ट? हार्ड? हार्ड आन्सर चेक करू का तुमचं करेक्ट आहे काय? येस, ग्लास पीस हार्ड राहते ती. ते सॉफ्ट नाही राहते, ते रफ राहते काय नाही ते. तुम्ही तसं हातामध्ये कंटिन्युअस धरून घेतलं तर काय येऊन सोडते तुमच्या हातामध्ये? ब्लड यायला स्टार्ट होते. येस और नो? सो दे आर व्हेरी, यू शुड हँडल इट व्हेरी केअरफुली. येस, नाजूक स्किन करून सोडते ते. येस. एनीबडी? ऑइल पेपर कसं राहते? थोडं जण हार्ड म्हणाले, थोडं जण सॉफ्ट म्हणाले. सो चेक करू हार्ड की सॉफ्ट? हार्ड ला चेक करू का तुमचा आन्सर करेक्ट आहे काय? नो, सॉफ्ट राहते ऑब्विसली. पेपर आहे ते, ऑइल पेपर. कसं राहते? सॉफ्ट राहते. ओके. शुगर. शुगर कसं राहते? हार्ड राहते की सॉफ्ट राहते? शुगर कसं राहते? हार्ड की सॉफ्ट? एनीबडी? हार्ड की सॉफ्ट? हार्ड. लेट्स चेक तुमचा आन्सर. येस, शुगर कसं राहते? हार्ड राहते. नेक्स्ट, लीफ. लीफ सॉफ्ट. येस, लीफ कसं राहते? सॉफ्ट राहते. त्याचं सरफेस वरचं काय राहते? तुम्ही असं हातामध्ये धरलं तर तुम्हाला काय फील होते? सॉफ्ट फील होते काय नाही? येस. कोल ऑब्विसली हार्डच राहते है काय ते? येस. वुड सॉफ्ट की हार्ड? हार्ड. येस, ते हार्ड राहते. त्याचं सरफेस रफ राहते. येस और हार्ड राहते. कॉइन कसं राहते? हार्ड की सॉफ्ट? हार्ड. येस, बिलकुल हार्ड राहते ते. स्पॉन्ज. स्पॉन्ज कसं राहते? सॉफ्ट है ना? सॉफ्ट राहते. येस. सो हे सगळी मटेरियल्स तुम्ही आता बघितलं तर हार्ड आणि सॉफ्ट मध्ये आम्ही काय केलो? डिवाइड केलो. ओके. हार्ड म्हटलं तर ते तुम्ही आता हे सगळी मटेरियल्स हातामध्ये धरलं तर तुम्हाला चुपते, या फिर तुम्हाला असं ते फील होते त्यांचं सरफेस रफ आहे, या फिर त्यांनी लई स्ट्रॉंग राहते, इझिली काय करते, इझिली तुम्ही कसं बी त्याला फोल्ड करायला नाही होते, लई स्टिफ राहते ती. येस. सॉफ्ट म्हटलं तर काय, तुम्ही कसं पाहिजे तसं तुम्हाला ते यूज करायला पण येते, या फिर आय कॅन टेल दॅट कसं पाहिजे तसं तुम्ही फोल्ड करायला पण येते. येस. आणि तुम्ही हातामध्ये ते धरून घेतलं तर काय होते? तुम्हाला फील सॉफ्ट फील होते. येस. असं रफ फील नाही होते. सो त्याच्यासाठी आम्ही हार्डनेस प्रॉपर्टी वरती हे सगळं मटेरियल्सला हार्ड आणि सॉफ्ट मध्ये काय केलं आता? डिवाइड केलं. नेक्स्ट. नेक्स्ट, सॉल्युबिलिटीवर आम्ही काय करू आता? मटेरियल्सला आम्ही डिवाइड करू, सोल्युबल इनसोल्युबल पण. ओके. आता फर्स्टली मला सांगा, सोल्युबल म्हटलं तर काय? सोल्युबल म्हटलं तर काय? सोल्युबल म्हटलं तर पाणीमध्ये ते मटेरियल काय होऊन सोडते? मिक्स होऊन सोडते. फॉर एक्झाम्पल आता मी सॉल्ट घालतो, मीठ घालतो पाणीमध्ये, ते काय होऊन सोडते पाणीमध्ये? मिक्स होऊन सोडते काय नाही? मिक्स होऊन सोडते. येस. आणि लिंबूचा रस आता मी पाणीमध्ये घातलं तर ते पण काय होऊन सोडते? मिक्स होऊन सोडते. येस. सो लिक्विड विच डिझॉल्व, सॉरी, दॅट विल डिझॉल्व इन लिक्विड वी से. सोल्युबल म्हटलं तर काय? ते पाणी या फिर कोणत्या बी लिक्विड मध्ये डिझॉल्व होते ना, त्याला आम्ही सोल्युबल म्हणून सांगतो. इनसोल्युबल म्हटलं तर काय? इनसॉल्युबल हॅज अ ऑपोजिट. ते पाणीमध्ये मिक्स नाही होते. ओके. दॅट इज नॉट डिझॉल्व्ड इन
वॉटर और एनी लिक्विड, पाणी या फिर कोणचं बी लिक्विड आयटम, ज्यूस घ्या, लिंबू, कोणचं बी तुम्ही लिक्विड आयटम घ्या, त्याच्यामध्ये ते काय होते, मिक्स नाही होते. ते आम्हाला दिसते, असं बघितलं तर आम्हाला दिसते ते मिक्स नाही हुले मन. ओके. नेक्स्ट, वॅक्स घेऊ आपण. वॅक्स पाणीमध्ये मिक्स होते. आता मी घातलो पाणीमध्ये. ओके. आता स्टिक करून त्याला मिक्स करतो. मिक्स केल्यानंतर हे मिक्स हुलं काय नाही. आता आम्ही बघितलं तर आम्हाला दिसायला काय नाही ते सोल्युबल होत. हुलं तर काय होत होतं, ते मिक्स होऊन आम्हाला ते नाही दिसत होता मटेरियल. बट आम्हाला वॅक्स दिसाले. इट मीन्स इट कॅन बी इनसॉल्युबल. चेक करू हा, इनसॉल्युबल है काय. येस, हे वॅक्स काय है, इनसॉल्युबल है, पाणीमध्ये मिक्स नाही होते, हे पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते. ओके. ग्लास पीस बघू आपण. फर्स्ट ऑफ ऑल ते काय होले, डिझॉल्व नाही होले पाणीमध्ये, आणि ते हार्ड सबस्टन्स आहे. सो ऑब्वियसली इट इज इनसॉल्युबल. हे काय रहे, इनसॉल्युबल है. ओके. नेक्स्ट, ऑइल पेपर घेऊ आपण. ऑइल पेपर हे सोल्युबल आहे का इनसॉल्युबल आहे बघू हा. आता मी पाणीमध्ये घातलो, त्याला मिक्स करतो मग. सो कॅन यू सी, मी मिक्स करालो कंटिन्युअस ते. मिक्स केलो पण ते आम्हाला काय व्हायले, दिसाले. इट मीन्स इट इज इनसॉल्युबल. ते पण पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते. आता शक्कर. 1 मिनिट. आता 1 स्पून घेऊन मी घालतो. ओके. मिक्स करू हा. येस, आता तुम्ही बघितलं तर काय होऊन सोडलं आता, शक्कर मिक्स केल्यानंतर, साखर काय होलं, मिक्स केल्यानंतर आम्हाला नाही दिसाले. मला नाही दिसाले, विच मीन्स इट इज सोल्युबल. साखर काय होऊन सोडते, पाणीमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होऊन सोडते, आम्हाला ते नाही दिसलं. ओके. नेक्स्ट, लीफ. ओके, लीफ बघू आपण. तर पत्ता घातलो मी, त्याला मी मिक्स करतो आता पाणीमध्ये. मिक्स केलो. मिक्स केलो नंतर पण मला ते दिसाले की कम्प्लिटली नाही, पाणीमध्ये मिक्स नाही होले ते. सो ऑब्विसली इट इज इनसॉल्युबल. पाणीमध्ये काय होते, हे इनसॉल्युबल राहते. आता कोल घेऊ आपण. कोल घातलो पाणीमध्ये, आता मिक्स करतो मन त्याला. मिक्स केलो बट डिझॉल्व हुलं काय नाही, पाणीमध्ये कम्प्लिटली मिक्स हुलं ते नाही, मिक्स नाही हुले, पाणीमध्ये मिक्स नाही हुलं. सो ऑब्विसली इट इज इनसॉल्युबल मन सांगतो आम्ही, इनसॉल्युबल. वूड घेऊ आपण आता. तो आता मी मिक्स करालो लकडीला. लकडी मिक्स होते काय नाही, मिक्स नाही हुले ऑब्विसली, आम्हाला दिसाले काय नाही तर लकडी दिसाले, तो इट मीन्स ते मिक्स नाही होते, म्हटलं तर इनसॉल्युबल नाही है. कॉइन. कॉइन घालू आता पाणीमध्ये. घातलो बघा. आता मिक्स करतो मग. ते पण मिक्स नाही हुलं, ते सिंक होऊन खाली बसून सोडले. यस और नो, पण ते मिक्स नाही हुलं, सो ऑब्विसली इनसॉल्युबल है. आणि लास्ट ला स्पॉन्ज. स्पॉन्ज घेऊ आपण. सॉफ्ट मटेरियल हे आहे. मिक्स केलो. ते पण मिक्स नाही हुलं, सो ऑब्विसली ते पण इनसॉल्युबल आहे. तर हे सगळी मटेरियल्स पाणीमध्ये मिक्स नाही होते, त्याच्यासाठी आम्ही हे सगळी मटेरियल्सला काय म्हण सांगतो, इनसॉल्युबल आहे म्हण सांगतो. म्हणतात तर पाणीमध्ये हे मिक्स नाही होते. आणि साखर काय आहे,
मिक्स होते त्याच्यासाठी आम्ही त्याला सॉल्युबल आहे म्हणून सांगतो. काय सांगतो? सॉल्युबल आहे म्हणून सांगतो. नाव मला सांगा, साखर कशाला पाणीमध्ये सॉल्युबल होते या फिर पाणीमध्ये मिक्स होते? एनीबडी, साखर कशाला पाणीमध्ये मिक्स होते? ह्यांच्यामध्ये पोलार मॉलिक्युल्स आहे. शुगर शुगर या फिर साखर पाणीमध्ये कशाला डिझॉल्व्ह होत आहे म्हटलं तर दोघांमध्ये पाणी आणि साखर मध्ये पोलार मॉलिक्युल्स राहते म्हटलं तर ते हॅव बोथ पॉझिटिव्ह ऍज वेल ऍज नेगेटिव्ह एंड्स. येस, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एंड्स दोघं राहते ती. त्याच्यासाठी ते दोघं काय होऊन सोडते, एकामेकाला अट्रॅक्ट करून वॉटर मॉलिक्युल्सला काय करते, साखर वॉटर मॉलिक्युल्स साखरला सराउंड करून काय करून सोडते, त्याला आत पुल करून डिझॉल्व्ह करून घेते. सो ते कशाला पाणीमध्ये डिझॉल्व्ह होते म्हटलं तर दोघांना म्हटलं तर पाणी आणि साखर मध्ये दोघांमध्ये काय राहते, पोलार मॉलिक्युल्स राहते. पोलार मॉलिक्युल्स म्हटलं तर काय, स्लाइटली पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह एंड्स म्हटलं तर त्याच्यामध्ये नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोघं एंड्स राहते ती दॅट अट्रॅक्ट इच अदर. ते दोघांना एकामेकांना अट्रॅक्ट करून पाणीचं मॉलिक्युल्स काय करते ती साखरची मॉलिक्युल्स सराउंडिंगला राऊंड मारून काय करते ती त्यांना अट्रॅक्ट करून घेऊन साखरला डिझॉल्व्ह करून घेऊन सोडते ती. ओके. ओके. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? नाव लीफ कशाला इनसोल्युबल आहे पाणीमध्ये, हे कशाला डिझॉल्व्ह नाही होते, ते मिक्स कशाला नाही होते? बिकॉज लीफचं सरफेस, लीफचं काय वरचं पार्ट आहे ने त्याच्यावरती एक वॉटरप्रूफ लेयर आहे, एक वॉटरप्रूफ वॅक्सी लेयर आहे. त्याला आम्ही क्युटिकल म्हणून सांगतो. येस, लास्ट क्लासमध्ये आम्ही हे पण आम्ही स्टडी केलो क्युटिकल म्हटलं तर काय म्हण. येस, सो क्युटिकल म्हणे एक वॉटरप्रूफ लेयर राहते. ते काय करते, ते लीफ या फिर पत्ताला अलाउ नाही करते पाणीमध्ये डिझॉल्व्ह व्हायला. ओके, ते पाणीमध्ये डिझॉल्व्ह व्हायला अलाउ नाही करते, त्याच्यासाठी ते मिक्स नाही होते. आता वॅक्स बघवा, वाय वॅक्स इज इनसोल्युबल इन वॉटर मन. वॅक्स कशासाठी पाणीमध्ये डिझॉल्व्ह नाही होते? वॅक्स कशासाठी पाणीमध्ये डिझॉल्व्ह नाही होते? बिकॉज वॅक्स काय आहे, हे एक नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. वॅक्स मध्ये काय राहते, नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. आणि पाणी काय आहे, पोलार मॉलिक्यूल आहे. पोलार मॉलिक्यूल आहे. सो वेगळं मॉलिक्यूल स्ट्रक्चर्स राहिलं तर पण काय होऊन सोडते, ते डिझॉल्व नाही होते. सो वॅक्स काय आहे, नॉन पोलर मॉलिक्यूल आहे म्हटलं तर हायड्रोकार्बनची चेन्स राहते त्याच्यात. पाणी काय आहे, पोलार मॉलिक्यूल आहे. सो इथं दोघांची मॉलिक्युल्स काय झाले, वेगळं झाले. मॉलिक्युल स्ट्रक्चर काय झालं, वेगळं झालं, त्याच्यासाठी ते पाणीमध्ये मिक्स नाही होते. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट आता ग्लास पीस कशाला नाही होते? एनीबडी, एनीबडी कॅन गेस, ग्लास पीस कशाला पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते? बिकॉज ग्लास एक लई स्ट्रॉंग स्ट्रक्चरचं मटेरियल आहे, लई स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअस कोवॅलंट बॉन्ड्स राहतात. ओके. सो सिलिकॉन डायऑक्साइड काय आहे, त्याचं प्राइमरी कॉम्पोनेंट राहते. सो बिकॉज ऑफ दॅट ते डिझॉल्व नाही होते, बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग अँड कंटिन्युअस कोवॅलंट बॉन्ड नेटवर्क. ते काय होऊन सोडते, त्याच्यामध्ये कंटिन्युअस कोवॅलंट बॉन्ड्सचं नेटवर्क राहते आणि ते लई स्ट्रॉंग राहते, लई स्ट्रॉंग आहे त्याचं मटेरियल, त्याच्यासाठी ते पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते. ओके. आता ऑइल पेपर पण बघू आपण. ऑइल पेपर कशाला डिझॉल्व नाही होते? ऑइल पेपर कशाला पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते? बिकॉज
ऑइल पेपर काय आहे, हे एक नॉन पोलार मॉलिक्यू सबस्टन्स आहे, नॉन पोलार सबस्टन्स आहे, आणि पाणी पोलार सबस्टन्स आहे. सो ऑब्विसली काय होतं, दोघांचा वेगळा मॉलिक्यूल स्ट्रक्चर्स आहे, त्याच्यासाठी ते पाणीमध्ये डिझॉल्व्ह नाही होते. ओके. आता कोल बघू आपण. कॅन एनीबडी गेस? गेस करा की कोल कशासाठी पाणीमध्ये डिझॉल्व्ह नाही होते पण. अगेन ते पण ग्लास सारखंच एक हार्ड आणि स्ट्रॉंग मटेरियल आहे, त्याच्यामध्ये पण कंटिन्युअस काय राहते, ती कोवॅलंट बॉन्ड्सची नेटवर्क राहते. त्याच्यासाठी काय होऊन सोडते, पोलार वॉटर मॉलिक्युल्स काय राहते नाही त्याच्यासोबत छानपैकी त्यांनी इंटरॅक्शन नाही करते, त्याच्यासाठी ते पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते. ओके. नेक्स्ट वुड. वुड कशाला इनसॉल्युबल है? सेम लाइक अगेन कोल एंड ग्लास है ना, ते पण एक हार्ड या फिर स्ट्रॉंग काय राहते, नॉन पोलार मॉलिक्युल्स राहते त्याच्यामध्ये. ओके. सेल्युलस सेल्युलस म्हणून सांगतो आम्ही त्याला. ओके. नॉन पोलार मॉलिक्युल्स राहते ती, त्याच्यासाठी ते काय होऊन सोडते, काय पोलार मॉलिक्युल्स राहतात ना पाणीमध्ये, त्याच्यासोबत त्यांनी छानपैकी इंटरॅक्शन नाही होते आणि ते डिझॉल्व नाही होते. ओके. कॉइन. कॉइन कशासाठी इनसॉल्युबल है? बिकॉज कॉइन कसं करतो आम्ही, त्याच्यामध्ये मेटल्स यूज करतो. येस, हेवी मेटल्स यूज करतो, कॉपर, निकल, झिंक. आणि त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स कसं राहते, ते पार्टिकल्स कसं राहते, ते टाइटली पॅक राहते. सॉलिड्स मध्ये मटेरियल्स आम्ही कसं पॅक करतो, लई टाईट पॅक करतो. येस ऑर नो? सो त्यांचा वेट पण काय राहते, हेवी राहते. पाणीचं वेटला कम्पेअर केलं तर कॉइनचं वेट कसं आहे, हेवी आहे. बिकॉज ऑफ मेटल्स, मग आम्ही मेटल्सला यूज करून कॉइन तयार करतो. सो त्याच्यासाठी कॉइन काय होते, पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते. स्पॉन्ज. स्पॉन्ज कशासाठी पाणीमध्ये इनसॉल्युबल आहे? स्पॉन्जला काय होले, ते पण काय राहते, सो स्पॉन्ज म्हणजे मध्ये काय राहते, लई जास्त पोर्स राहते, होल राहते. तुम्ही स्पेसिफिकली सांगितलं तर स्पॉन्जेस आम्ही कशासाठी यूज करतो, आम्ही क्लिनिंग करायला यूज करतो. येस ऑर नो? सो त्याच्यामध्ये जास्त होल्स राहते, ते काय करते, पाणीला ट्रॅप करते, पाणीला त्याच्यामध्ये काय करते, ट्रॅप करून घेऊन सोडते ती. येस ऑर नो? ट्रॅप करून घेऊन सोडते ती. येस ऑर नो? सो त्याच्यासाठी काय होऊन सोडते, ते पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते, बिकॉज इट इट सेल्फ होल्ड्स वॉटर. तेच पाणीला काय करते, एब्झॉर्ब करून सोडते, पाणीला त्याच्या आत घेऊन सोडते. बिकॉज ऑफ होल्स, जास्त होल्स राहतात नाही त्याच्यासाठी पाणीला ते एब्झॉर्ब करून सोडते, आत घेऊन सोडते. सो ऑब्विसली काय होते, ते पाणीमध्ये मिक्स व्हायलाच नाही होते. ओके. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? सोल्युबिलिटी तुम्हाला माहित झालं, कोण कोण आयटम्स या फिर कोण कोण मटेरियल सोल्युबल राहतात आणि कोण कोण इनसोल्युबल राहतात मन. इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? ओके. येस. लास्ट एक टाइप आहे, ते आहे ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हटलं तर काय, ह्याच्यामध्ये तीन वेगळ्या टर्म्स येतात, ट्रान्सपरंट, ओपेक आणि ट्रान्सलुसंट. सो तुम्ही सांगा मला, ट्रान्सपरंट, ओपेक आणि ट्रान्सलुसंट तीन मध्ये काय डिफरन्स आहे, तीन मध्ये काय डिफरन्स असतील? सो हे तुमचं आजचं होमवर्क आहे. तुम्ही काय करावं, नेक्स्ट क्लासमध्ये ट्रान्सपरंटचं मिनिंग काय आहे, ओपेकचं मिनिंग काय आहे आणि ट्रान्सलुसंटचं मिनिंग काय आहे, ते मला तुम्ही सांगा. ओके. तीन तीनो टर्म्सचं काय मिनिंग आहे ना, ते मला तुम्ही सांगा. हे तुमचं आजचं होमवर्क आहे. ओके. येस. तो आजचं क्लासचं आम्ही संपवायचं पहिलं काय करू, एक धाकट आम्ही एक ऍक्टिव्हिटी करू आपण इथं. ते आमचं भारत मध्ये काय आहे इथं, तुम्ही बघितलं तर हे काय आहे, आमचा मॅप आहे, भारतचा मॅप आहे, हे इंडियाचा मॅप आहे. ह्याच्यामध्ये आम्ही इकडं तुम्ही बघितलं तर काय दिले, ती थोडा टर्म्स आहे, अरेबियन सी, गंगास रिव्हर या फिर गँगेस रिव्हर, हिंदू कुश माउंटेन्स, इंडस रिव्हर, हिमालयन माउंटन्स. हे आम्ही सगळं कुठं मार्क करू, मॅप वरती मार्क करू आम्हाला. ओके. सो तुम्हाला पण माहित व्हावं की कोणची कोण
प्लेसेस या फिर रिव्हर्स या फिर माउंटन्स कुठं येतात मन मॅप मध्ये. ओके. सो फर्स्ट काय आहे, फर्स्ट हे आहे पॉइंट. हे पॉइंटला आम्ही काय म्हण सांगतो, हे तर तुम्ही बघितलं तर हे सगळ्याकडे माउंटन्स आहे. तो माउंटन्स म्हणतात तर आमच्याकडे दोन ऑप्शन आहे, एक आहे हिंदू कुश माउंटन्स, एक आहे हिमालयन माउंटन्स. हिंदू कुश आणि हिमालयन. तो हिमालयन कुठे येते आणि हिंदू कुश कुठे येते? एनीबडी? येस. हिंदू कुश माउंटन्स वर येते तिथं, आणि हिमालयन माउंटन्स इथं येते. ओके. हिमालयन माउंटन्स ह्या साइड राहते ते, हिंदू कुश माउंटन काय आहे इथं राहते ती. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट आमचं हे पॉइंट आहे, हे कुठं आहे? इथं आहे. इकडं काय येते? एनीबडी? सो तुम्ही बघितलं तर ते ब्लू मार्किंग आहे त्याच्यामध्ये. येस और नो? ब्लू मार्किंग आहे. सो काय असशील? पाणी असशील काय? दिस कॅन बी पाणी. तो पाणीमध्ये काय तीन आहे, गंगाज रिव्हर, अरेबियन सी आणि इंडस रिव्हर. गंगा, अरेबियन सी आणि इंडस रिव्हर. सो गंगा कुठे येते? इंडस रिव्हर या फिर अरेबियन सी. सो हे आमचं काय आहे? इंडस रिव्हर आहे. हे काय आहे? इंडस रिव्हर आहे. ओके. आणि हे आमचं अरेबियन सी आहे. हे काय आहे? हे पूर्ण अरेबियन सी आहे. आणि लास्ट हे काय आहे? आमचं गंगा रिव्हर आहे, हे इकडे येते गंगा. सो आमचे आन्सर्स चेक करू आपण. येस, आमची आन्सर्स करेक्ट आहे. आय होप तुम्हाला माहित झालं हे सगळी प्लेसेस मॅप मध्ये का का कुठं कुठे येते. ओके. सो येस, आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करू. आपण नेक्स्ट क्लासमध्ये आणि हे सिम्युलेशन कम्प्लीट करू. त्याच्यावरती वर्ड वॉल आणि एमसीक्यू सेशन पण आम्ही करू. आपण ओके. सो आजचा क्लास मी इथंच संपवतो. थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय विद्याशक्ती.